मार्गशीर्ष महिन्यात सर्व सुवासिनी महिला ह्या गुरुवाराचे व्रत करतात. मला अडचण असल्यामुळे माझ्या आहोंनी बघा साधी भोळी ही लक्ष्मी देवीची पूजा मांडली. मग सर्वप्रथम त्यांनी पहिल्यांदा तांदूळ घेऊन तांदळावर दीप प्रज्वलन केलं आणि नंतर घरामध्ये तुमच्या गणपतीची मूर्ती असल्यास ती ठेवावी किंवा सुपारी ठेवली तरीही चालते. नंतर विड्याचे पाणी ठेवले. नंतर कलश पूजन केले. कलशाला हळदी कुंकू लावून तो सुद्धा प्रस्थापित केला. त्यावर विड्याचे पाणी तसेच आंब्याची डहाळी ठेवली. आंब्याची डहाळी ठेवल्यानंतर कलशामध्ये अक्षदा वाहिली, हळदी कुंकू वाहिलं, तसेच फुलंसुद्धा ठेवलं. त्यावर विड्याचे पाणी ठेवले. विड्याचे पाणी आणि आंब्याची डहाळी. त्यानंतर नारळाला हळदी कुंकू वाहून तो पण प्रस्थापित केला. आणि नंतर श्री महालक्ष्मी देवीच्या फोटोची पूजा केली. नंतर महालक्ष्मी देवीच्या पुस्तकाचीही पूजा केली. तुम्हालाही कोणाला अडचण असेल तर तुम्ही पूजा दुसऱ्याकडून कोणाकडूनही मांडून घेऊ शकता. ते मग नंतर त्यांनी सगळीकडे फुले ठेवली. फुले ठेवल्यानंतर 5 फळे ठेवली. 5 फळे केळी, संत्री, पेरू, चिक्कू अशा प्रकारे. आणि नंतर छोटीशी रांगोळी काढून घेतली.